मला का नाही हे जाणून घ्यायचं असतंय का त्या मास्तरनीची तू कवा वाट लावणार आहेस. मला एवढंच कळलं का नाही मग मला दुसरं काय बी नग एका शब्दानं तुला विचारणार नाही बघ काय. त्याचाच बंदोबस्त लावायचा आहे. हे ठेव तुझ्याकडं, आम्ही सांगू तेव्हा द्यायचे. कुणाला? झालं, विचारलास का प्रश्न? अगं तसं नाही, पण हे ज्याला द्यायचे असतील तेव्हा सांगू आम्ही कुणाला द्यायचे ते. हा, नाव पण सांगू. आता आणखीन काय प्रश्न आहेत का? झालं तुझं? हा ताई, शेवटचा एकच प्रश्न आहे, विचारू? हायच का आता? विचार, पटशिरी विचार. निघायचंय. अगं हेच तर हाय, हेच मला विचारायचं होतं का आपण निघायचं कधी बाहेर. मला का नाही त्या मास्तरनीची कवा एकदाची वाट लागते असं झालंय बघ. लावणारच होता मी, पण आम्ही तुला एक काम करायला सांगितलं होतं, ते केलंस काय तू? मग ताई एकदम परफेक्ट, एक नंबर काम करणार बघ मी तुझं. बघूया आता किती परफेक्ट करते असते. हा, ते पैसे नीट ठेव, सांगू तेव्हा दे. अरे देवा, खाल्लं की तुम्हाला सापानं? ठीक आहे बाई, इतकी वर्ष त्या भुवनेश्वरीने डसले, या सापाने खाल्लं तर काय फरक पडतो. हा खेळाचा पट म्हणजे आपलं घर आहे, यातला साप म्हणजे भुवनेश्वरी आहे आणि शिडी म्हणजे अक्षर आहे. साप शिडीच्या या खेळात एका मार्गावरून आपण जेव्हा पुढे जात असतो तेव्हा आपल्याला अडचणी म्हणजे साप आणि संधी म्हणजे शिडी दोन्ही आपल्या वाट्याला येतं. आयुष्यात आपल्याला अडचणी अडथळे येतातच, जशी ती भुवनेश्वरी आहे. पण आई, हे अडथळेच आपल्याला चिकाटी, धैर्य यांचं महत्त्व शिकवतात, जे मी शिकलोय. म्हणून तर इतकी वर्ष तुमच्या मुलीला लांब ठेवलंय मी माझ्यापासून. आधिपती म्हणतोय ते खरंच आहे. भुवीला नावं ठेवल्याशिवाय, भुवीला वाईट बोलल्याशिवाय तुमचा दिसत जात नाही. जे भोगले तेच बोलतोय नाही, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. पण ही अक्षरा आली आणि माझं आयुष्य बदललं. तिनं लढायला शिकवलं मला. 3 1 2 3 बघा, अक्षराचं नाव काढलं आणि शिडी मिळाली. आई, अक्षरामुळेच मला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे. लढायची, जिंकायची एक उमेद मिळाली आहे. आता अक्षरा घरी परत आली ना की मी तिला हरू नाही देणार. माझ्या डोळ्यासमोर ती पोरगी घराच्या बाहेर गेली, मी काही करू शकलो नाही. त्यानंतर मी अक्षराशी बोलायचा प्रयत्न केला होता, पण तिच्या वडिलांनी फोन घेतला होता. त्यांनी मला निक्षून सांगितलं की पुन्हा अक्षराला फोन नाही करायचा, तिच्याशी कुठलाही संपर्क साधायचा नाही. खरं तर मी अक्षराला भेटायला जायला हवं होतं तिच्या घरी, तिच्याशी बोलायला हवं होतं. पण आई, मी मुद्दाम नाही केलं ते, कारण मी जर तसं केलं असतं आणि त्या अधिपतीला कळलं असतं तर त्याला आवडलं नसतं. भुवनेश्वरी रेला पडली असती, तिनं आणखी काटे पेरले असते त्या दोघांच्या मार्गात. म्हणून इतके दिवस शांतपणानं मी अक्षराच्या परत येण्याची वाट बघितली. आणि असंही आई, जोपर्यंत अधिपती आणि अक्षराची दिलजमाई होत नाही तोपर्यंत मी तिला इथं आणून काय करणार होतो. नशिबानं आता ते दोघे जण भेटलेत. आता अक्षरा घरी परत येईल. आता एकदा अक्षरा घरी परत आली नाही तर मी तिला पुन्हा इथून हलू नाही देणार, तिला हरूही देणार नाही. अधिपती आणि भुवनेश्वरी काय वाटेल ते करू देत. मी नेहमीसारखा तिच्या पाठीशी उभा राहीन. बाबा असं का बोलताय तुम्ही? अगं, मला जे वाटलं ते बोललो मी. पण सत्य कुठलं सत्य? काय म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुझ्या नात्याबद्दल. म्हणजे हे बघ, तुझ्या नात्याला भविष्य आहे का नाहीये याचा जरा प्रॅक्टिकली विचार कर. बाबा पुन्हा तेच नाही, खरं बोलतोय. हे खरं नाहीये बाबा, मी तुम्हाला सांगितलंय. मग काय खरं आहे? खरं हे आहे की माझ्या आणि अधिपतींच्या नात्याला भविष्य आहे. आम्ही एकत्र येणार आहोत, पुन्हा सगळं चांगलं होणार आहे, आमचं भांडण मिटणार आहे. मी, अधिपती, आमचं बाळ, आम्ही सुखा समाधानाने आमच्या घरी राहणार आहोत. असं तुला वाटतंय अक्षरा? म्हणजे हे बघ, हे सगळं अधिपतींनाही वाटायला हवं ना. तसं जर त्यांना वाटत असतं तर ते तुला न्यायला आले असते एव्हाना. हो बाबा, आम्ही भेटलो आता. आम्ही भेटलो, हे काय कमी आहे का? हे बघ, ते तुला अचानक भेटले, खुश होण्यासारखं काहीच नाही अक्षरा. पण आमचं बोलणं झालं बाबा. अगं, तू समोर दिसलीस म्हणून ते बोलले, त्याच्या पुढे त्यांनी काहीही केलं नाही. हे बघ, मला असं वाटलं होतं की काल तुमचं बोलणं झालं म्हणजे आज ते इथे येतील, तुझ्याशी बोलतील, माझ्याशी बोलतील,
आपल्या सगळ्यांशी बोलतील. जे काही घडलं ना ते सगळं विसरून पुढे जाऊ असं म्हणतील. पण ते काहीच घडलं नाही. म्हणजे मी जे म्हणतोय ना तेच खरं आहे. तू त्यांच्या आयुष्यात त्यांना नकोयस. नाहीये हे खरं बाबा. हा मग तेच जरा कामगार वाढवायचा विचार करत होतो आम्ही, म्हणताना बोलवलं तुम्हाला. सरकार तुम्ही फक्त बोला, पाहिजे तेवढी कामगार हजर करतो. विश्वासू माणसं पाहिजेत बरं काय. देणार सरकार. अहो तुम्ही काळजीच करू नका. केव्हापासून कामगार पाठवू बोला. काय म्हणतात तुम्ही, तयारीत आजच्याला तर चालतं, 1-2 दिवसात करून टाकू. तुम्ही म्हणलात तर उद्याच कामगार पाठवतो. नाही नाही लगेच उद्या नको. जरा 1-2 घरगुती काम आहेत आमची, तेवढी मार्गी लावतो. मग मी तुम्हाला फोन करतो काय, मग घेऊन या. व्यवहाराचं जे काय असेल ते त्या दिवशीच बघूया आपण. ठीक आहे सरकार, तुम्ही म्हणाल तसं. येऊ का मग? या या या. ओंकार दादा येतो. बरं झालं हे काम डन झालं. आता नवीन कामगार आले ना की काम एकदम फास्ट होईल. ते त्याच्यासाठी त्याला अर्जंटमध्ये बोलून घेतो. तू फॉलोअप घे बरं का याचा. बरं ते मी सगळं करतो. आजची सगळी तुझी कामं झाली आहेत. हा आता तू घरगुती कामाकडे लक्ष दे. कसलं? अरे वहिनींना भेटायचं ना तुला. काय माझ्यापेक्षा तुला आणि शिवानी वहिनीनंच जास्त घ्यायला लागले काय. बघतो की करतो. मला बी आता असं वाटतंय की मिटवायला पाहिजे सगळं. मास्तरी मैसनी घरला घेऊन यायला पाहिजे. मॅडम नोटीस तयार आहे. आपण बोललो तसं सगळं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे, मग आता पुढं काय करायचं? अधिपतींना ड्राफ्ट पाठवतो लगेच. थांबा थांबा, तसलं काही करू नका. नाही म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे काय बी झालं तरी अधिपतीनं यातलं काय बी कळता कामा नाही. मॅडम असं कसं? म्हणजे मॅडम त्यांना नोटीस पाठवावी लागेल, नाहीतर मग ह्याच्यावर सही कोण करणार? तुम्हाला त्यांची सही पाहिजे ना? हो मॅडम, त्याच्याशिवाय पुढची प्रोसिजर होणार नाही. मिळल मिळल, तुम्हाला सही मिळल. मॅडम आत्ताच आपण म्हणालात ना की त्यांना काही कळता कामा नाही. मग त्यांची सही कशी मिळणार? आणि त्यांच्या सहीशिवाय काहीच होऊ शकणार नाही. मिळणार तुम्हाला त्यांची सही, ते समजा तुम्ही आमच्यावर सोपवा. बाई अहो या आता येड लागल्याने झाले. विचार करतोय मी, तुम्ही का नाही आमच्या आयुष्यातल्या इंद्रधनुष्याने आलास बरं काय. तुम्ही आल्यापासून आमचं ब्लॅक अँड व्हाईट आयुष्य असं एकदम असं रंगीबिरंगी नाद खुळवून गेलो. हा गोड गोड गार गार फुलातला. पण नाही इंद्रधनुष्य पण नाही तुम्ही, कारण काय इंद्रधनुष्यात बी 7च रंग असतात म्हणा. तानापी निपाजा. तुम्ही का नाही त्याच्यापेक्षा जास्त मल्टी कलर हो मॅटर आहे तुमचा. त्याच्यापेक्षा जास्त रंग आहेत तुमच्यात. निसर्गात जेवढे अवेलेबल आहेत तेवढे आहे नाही तेवढे सगळे रंग आहेत तुमच्यात. जे डोळ्याने दिसतात ते बी, जे नाही दिसत ते बी. आहे की नाही सूर्या बाबा? ए खरं का खोटं? जे सूर्या भावाच्या प्रकाशात दिसतात ते बी, जे चांदू मामाच्या प्रकाशात दिसतात ते सगळे रंग मल्टी कलर मध्ये मॅटर आहे हो तुमचा. देवानं का नाही जगात 2च गोष्टी नादखोळा बनवल्या. एक म्हणजे तुम्ही आणि एक म्हणजे निसर्ग. बा येड लागल्यावर झाले तुम्ही गेल्यापासून. हे काय एकटाच बडबडायला लागलो. याला येड नाही तर काय म्हणायचं. या रबाडल्यावानी झाले, बाजार उडल्यावानी. खरंच की त्या दिवशी झोपलो होतो बरं काय घरात असंच अंधार बुडूक. काय झोपच लागणार. तगमग तगमग तगमग. म्हणलं छत अंगावर पडते का काय असं वाटायला लागलं. नको म्हणलं उठलो पडतीची लाईट लावली जडती होय की. म्हणलं इथं नको बाहेर जाऊया. घरामागं आपलं शेत नाही काय, ते शेतात जाऊन झोपलो आंब्याच्या झाडाखाली. तिकडं बाजलं टाकून दिलं धनाजीनं. तिथं जरा बरं वाटलं. गार जरा वारा आल्यावर. वर आभाळाचं छत होतं मोकळ मोकळ. तिथं गेल्यावर आणि दुसरी गुगली पडली बरं काय. शांतमामाच्या चेहऱ्यात तुमचा चेहरा दिसायला आलो. हो
होय की गोल गोल असं चंद्र त्याच्यात तुमचा चेहरा दिसायला लागला की डोळे बिळे चोळले मी असं बघितलं तरी तुमचा चेहरा परत चोळलं परत बघितलं 3-4 वेळा तसं गेलं तुमचाच चेहरा दिसतोय. येड्यावानी झालं. मी म्हणलं स्वतःला काय पाक काय भुललंयस का तराकलंयस का बिघाडलंयस का आयुष्यातनं उठलंयस येड्यावानी करायलायस. मग मी स्वतःला सांगितलं म्हणलं हे शाळा झालेली आहे अधिपतीराव. मास्तरीनबाईंचा चेहरा काय चंद्रात नाही आहे तुमच्या मनात छापला गेला असा परमनंट हो तो काही मिटणार नाही. हे खरं नाहीये बाबा. मग काय खरं आहे? खरं हे की अधिपतींना आमचं नातं हवंय. हे बघ, त्यांच्या वागण्यावरून तसं मला अजिबात वाटत नाही. तसं जर त्यांना वाटत असतं ना तर त्यांनी हा विषय कालच मिटवला असता. अगं बोलले असते ते तुझ्याशी. बाबा ते मला म्हटले होते की त्यांना माझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. मग बोलले का ते? नाही ना? नाही, कारण आम्ही घाई गडबडीत भेटलो. मी सांगितलं ना तुम्हाला. त्यांना फोन आला बाबा घरून म्हणून जावं लागलं त्यांना. मान्य आहे. त्यांना फोन आला पण त्याच्यानंतर त्यांनी तुला कॉन्टॅक्ट केला का? फोन केला, एखादा मेसेज केला, कुणाबरोबर निरोप पाठवला? नाही ना? अगं यातलं काहीच झालं नाही. म्हणजे त्यांच्या लेखी तुझी काहीही किंमत नाहीये हे का कळत नाही अक्षरा तुला? अहो असं नका बोलू. का? खरं बोलायला काय प्रॉब्लेम आहे? खरं नाही बोलत आहात तुम्ही. तुम्ही बोलताय तसं काही नाहीये. हे बघ असंच आहे अक्षरा. काल तू अचानक भेटलीस म्हणून फॉर्मॅलिटी त्यांनी केली. एक जनरल बोलले आणि गेले लगेच निघून. हो, भुवनेश्वरी मॅडमची तब्येतच बिघडली म्हणून गेले ते. आता ते कदाचित भुवनेश्वरी मॅडम बरोबरच असतील, गडबडीत असतील, काहीतरी काम असेल म्हणून ते फोन नाही करू शकलेत मला. हेच म्हणतोय मी. ते त्यांच्या आईसाहेबांबरोबर असले ना की काहीही किंमत नसते तुला. असं नाहीये बाबा, तुम्ही प्लीज. असं नाहीये. अगं असंच आहे अक्षरा. किती वेळा तुला सांगू हे? आता तरी डोळे उघड आणि बघ काय चाललंय ते. आणि मुळात त्या भुवनेश्वरी बाईंची तब्येत बिघडली असेल का हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे ना. अगं सगळी खोटी माणसं आहेत त्या घरात. त्या भुवनेश्वरी बाई खोट्या, त्या दुर्गेश्वरी बाई खोट्या, त्या अधिपती खोटे, सगळी माणसं खोटी आहे. बाबा अधिपतींबद्दल असं बोलू नका तुम्ही प्लीज. भुवनेश्वरी मॅडम काही खोटेपणा करत असतील पण अधिपती असे नाहीये. अजून किती दिवस त्यांची वकिली करणार आहे अक्षरा? हा, एवढं एकच काम आहे का तुझ्याकडे? तुम्हाला आठवते ना आपण ठरवलं होतं एकत्र म्हातार वयाचं. हा आता वाटते की म्हातार तर होणार आपण पण एकत्र होणार का नाही काय माहित. काय तुमच्या मनात आहे काय कळ ना मला. फोन नाही काय नाही ना तुमचा येतोय ना आमचा लागतोय. हे आपलं एकत्र येणं नियतीच्या मनात नाही का तुमच्या मनात नाही तेच कळत नाही. नाही पण तुमच्या मनात नसतं तर तसं मला जाणवलं असतं. तुम्ही आता भेटला तेव्हा तर असं वाटलं की तुम्हाला भेटायचं आहे. ऐका ना, आपण खूप दिवसांनी भेटलो अधिपती, मला बोलायचंय तुमच्याशी. मग गोडू कुठे पेंट खाते? कुठे पेंट खाते? मी तुम्हाला खरं सांगतो मला ना आधी अशी सवय होती अशी एकट्यानं बडबडत राहायची. तुम्ही समोर आहे असं समजून बोलत राहायची सवय होती लग्ना आधी. येडा कारभार होता ना तेव्हा लई प्रेमात. प्रेमात तर आत्ता बी आहे पण लग्नानंतर ही सवय मोडली होती. तुम्ही समोरच असायचा ना. तुमचा FM रेडिओ वाड संगत असायची. सवय मोडली होती. आता परत मला ती सवय लावून घ्यायची नाही आहे मास्तरीनबाई. तुम्हाला चांगलं माहित आहे जर तुम्ही नसशीला आमच्या आयुष्यात तरी अधिपती झिरो आहे. तुम्ही संघ असशीला तर मग आपण जगात भारी हिरो आहे. हो पण तुम्ही पाहिजे की संघ. ऐका एकदा भेटा काय बोलूया आपण मिटवून टाकूया सगळं. आमचा वंक्या डोंक्या म्हणतोय तसं आज येऊ काय तुम्हाला भेटायला. आज काय ते विषय गोल करून टाकूया कंडका पाड्या. नाही नको 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 नको
लगेच आजच आलो भेटायला तर तुम्हाला आणि वाटायचं आपला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधूनच रेडी आहे जणू. तसं नको. आणि मी भेटल्यानं जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तसं नको बाबा. आता मी परत घाई करणार नाही, कानाला खडा. तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा आपण भेटूया. पण लवकर वाटून दे तुम्हाला. आता बघा ही येड्यावानी बडबडा लागलोय. मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती व्हायच्या आधी तुम्हाला वाटू दे म्हणजे बरं. ऍक्शन काय ते लवकर घ्या, बाकी काय नाही. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, मला कळलं नाही अधिपतींची सही कोण करणार. नाही म्हणजे त्यांच्या सहीचं सॅम्पल माझ्याकडे आहे, पण त्यांची सही करणार कोण आणि कधी? आज, आत्ता. कोण आणि कसं? तुम्हाला सही मिळण्याची मतलब आहे का नाही? हा, कोण करणार, कशी करणार, याच्याशी तुम्हाला काय करायचंय? द्या, आणा तो कागद. या करणार सही? हा मग रात्रभर सराव केलाय म्या. हो मॅडम, थांबा थांबा. कशा पायी थांबवताय? करू द्या की सही. हो, पण फायनल पेपरवर नको. एकदा जरा या पेपरवरती सही केलं तर बरं पडेल. आव साहेब, नाही चुकत हो. रात्रभर प्रॅक्टिस केली अहो म्या, नाही चुकत. आता बघाच तुम्ही कशी 1 नंबर सही करते ते बघा. घ्या. एकदम हुबेहूब केली सही. एक वेळ अधिपती त्यांची सही चुकतील, पण दुरी नाही चुकायची. काय ग? भाई की दिवस रात्र प्रॅक्टिस केल्या म्या. दिसतंय ते. एकदम परफेक्ट सही केली आहे तुम्ही. झालं का नाही तुमचं काम? हो हो, या पेपरवरती अधिपतींची सही मिळाली, पण अक्षरा मॅडमची सही? ती पण मिळेल. दुर्गे, त्या हिराबाईंना फोन कर, बघ कुठवर आल्यात त्या. तू ना फक्त बोलतोय पण करत काहीच नाहीये. म्हणजे अरे तू फक्त विचार करतोयस, तुझी कृती एकदम शून्य आहे, शून्य. अरे अरे, कृती बिती सगळं करत राम खातोस. हे बघ, भविष्य काळात नाही, वर्तमानात बोल. तू आत्ताच्या आत्ता जा आणि वहिनीनं घरी घेऊन ये, मला बाकीचं काय माहित नाही. हो भाऊजी, लगेच जा तुम्ही. आणि जाताना हे सगळं घेऊन जा वहिनींसाठी. अरे वहिनी, तुम्ही आत्ता इकडे कसं काय? काय हो बाजार आणलाय हो सगळा, केवढे पिशव्या काय? अहो, यात वहिनींच्या आवडीच्या वस्तू आहेत आणि कोल्हापूरचे फेमस पदार्थ पण. हे सगळं वहिनींसाठी घेऊन जा तुम्ही आणि त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यासाठी आणले. मास्टरिंग माइंडसाठी सगळं? हो. आणि काय, द्या त्यांना. वहिनी खूप खुश होतील. अहो, रुसून माहेरी गेलेल्या बायकोकडे नवरा जर तिच्या आवडीच्या वस्तू घेऊन गेला ना तर बायको खूप खुश होते. स्पेशल फील होतं तिला. मला पण वाटतं मी रुसून माहेरी गेल्यावर ओंकारने हे सगळं करावं माझ्यासाठी, मला मनवावं, माझ्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू आणाव्या. पण हा असं काही करतच नाही. सुरुवातीला मी करायचो, पण ही सारखीच माहेरी जायला लागली तर मी काय हेच करत बसू काय? भांडू नको, लगेच घोड्यावर बसून. थांब थांब जरा, भांडू नको. आमची बायको पहिल्यांदाच गेली अशी रुसून, आम्हाला काही अनुभव नाही आहे. आता पहिल्यांदा गेला तर मनवून घेऊन यायला तर लागतंय. मी वकिली नाही करत आहे बाबा, मी जे खरं तेच सांगतेय. तुझं खरं आणि माझं खरं हे वेगळं आहे. अहो जाऊ द्या ना, तुम्ही कशाला विषय वाढवताय उगाच? हे बघ, विषय आपण नाही, त्यांनी वाढवलाय आणि मला आता तो संपवायचा आहे. कारण हा विषय संपल्याशिवाय अक्षराचं आयुष्य पुढे जाणार नाही. बाबा, माझं आयुष्यात जे काही होणार आहे ते अधिपतींबरोबरच होणार आहे. आम्ही वचन दिले एकमेकांना साथ देण्याचं आणि लग्नात दिलेलं ते वचन आम्ही शेवटपर्यंत पाळणार आहोत. अगं तू पाळशील ग, तू सगळं करशील त्यांच्यासाठी, पण त्यांचं काय? ते तुमच्या नात्यासाठी काहीतरी करतील अशी कुठलीच चिन्ह मला दिसत नाहीये. लग्नात दिलेलं एक तरी वचन त्यांनी पाळलंय का ग? मला म्हणाले होते, बाबा तुमच्या मुलीला मी आनंदात सुखात ठेवीन. ठेवलं सुखात? हा, हे सुख तुला घरातनं बाहेर हाकलून दिलं. अगं अजून काय काय बघायला लावणार आहेत हे तो देवच जाणे.
अहो तुम्ही शांत व्हा ना, नका चिडचिड करू. अगं चिडचिड नाही, आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना करणार आहे की माझ्या अक्षूला चांगली बुद्धी दे आणि तिला सत्य स्पष्टपणे दिसू दे. अहो तुम्ही असं नका ना बोलत जाऊ. मग काय बोलू? खोटं बोलू हिच्याशी? खोट्या असं दाखवत राहू हिला? अहो तिचा विश्वास आहे, सगळं चांगलं होणार आहे, ठीक होणार आहे सगळं. अंधविश्वास आहे.